नमस्कार. आज आपण बनवणार आहोत साधी, चविष्ट आणि घरगुती पद्धतीची गवारीच्या शेंगाची सुकी भाजी. अगदी साधं हिरवं वाटण वापरून तयार होणारी ही भाजी खायला इतकी स्वादिष्ट लागते की भाकरी, पोळी किंवा वरण भातासोबत सगळ्यांनाच आवडते. कमी साहित्य, झटपट कृती आणि अप्रतिम चव असे ही पारंपरिक रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, ज्याला गवार आवडत नाही तेही अशा प्रकारे भाजी जर बनवली तर मागून मागून खातील. तर चला तर मग सुरुवात करूया गवारच्या शेंगाची स्वादिष्ट सुकी भाजी. तर रेसिपी कुठेही स्किप न करता बघा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. सर्वात आधी इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे. कढईत मी अर्धा पळी तेल टाकून घेतलं. आता इथे मी गवारच्या शेंगा छान धुवून कापून घेतलेल्या आहेत. आपल्याला अशा प्रकारे मोठ्या मोठ्या कापून घ्यायच्या आहेत. तर इथं गवारच्या शेंगा मी धुवून आणि कापून घेतल्यात. तर अर्धा किलो इतक्या शेंगा असतील ह्या. आता या आपल्याला तेलामध्ये पहिले 1 ते 2 मिनटं छान फ्राय करून घ्यायचे आहेत. असं केल्याने ना या गवारच्या शेंगाचा कच्चटपणा जो असतो ना तो निघून जातो आणि टेस्टीसुद्धा लागतात. तर इथे मी 1-2 मिनटापर्यंत या शेंगा फ्राय करून घेते. आणि इथे मी 1 वाटी कच्चे शेंगदाणे छान भाजून घेतले. थंड करून मिक्सरला आबडधोबड वाटून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर बारीक पावडर करायचं असेल तर तुम्ही बारीक पावडरसुद्धा करू शकता किंवा आबडधोबडसुद्धा करू शकता. आणि आता इथे शेंगा फ्राय झालेल्या आहेत. ह्या शेंगांना आपल्याला काढून घ्यायच्या आहेत एका ताटामध्ये. आणि याच कढईत आपल्याला या शेंगाची भाजी करायची आहे. तर सकाळी सकाळी ना आपल्याला गडबड असते, म्हणजे टाईम नसतो जास्त, तर त्यावेळेससुद्धा तुम्ही अशी भाजी बनवू शकता. आणि टिफिनसाठी पण ही भाजी बेस्ट आहे. बनवायला पण सोपी आणि सुकी भाजी असल्यामुळे आपण टिफिनमध्ये पण देऊ शकतो. तर इथे मी अर्धा पळी तेल टाकलं, अर्धा टीस्पून राई जिरे टाकले आणि थोडासा कढीपत्ता टाकून हे छान आपल्याला तडतडू द्यायचं आहे. तर आपल्याला हे काळं वाटण किंवा लाल वाटणात न बनवता हिरव्या वाटणात बनवायचं आहे. त्यामुळे मी इथे 2 चम्मच इतकं मिरची आणि लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे. तर ही मी पेस्ट आधीच करून ठेवली होती, तीच टाकून घेतली. किंवा तुम्ही याच्यात ठेचा पण टाकू शकता किंवा मिरच्या कापूनसुद्धा टाकू शकता. आणि तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरचीचा ठेचा टाकू शकता. आणि आता इथे मी हे शेंगदाणे वाटून घेतलेले हे टाकून घेत आहे. आता हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करायचं. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ही भाजी कमी तेलातसुद्धा बनवू शकता, म्हणजे 1 चम्मच तेलातसुद्धा बनवू शकता. तर इथे हा शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर हा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे थोडा वेळ. आणि आता इथे अर्धा टीस्पून हळद टाकायची आहे. ही हळद ना आधीच तेलात टाकायची आहे, पण मी विसरले तेलात टाकायची, त्यामुळे मी आता नंतर टाकून घेतली आहे. तुम्ही जेव्हा कढीपत्ता, राई, मोहरी आणि जिरे टाकले ना त्याच वेळेस तेलात हळद टाकायची आहे. तर इथे आता मी हळद टाकून घेतली आणि परत छान मिक्स करून 1 मिनटं छान असा हा मसाला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. तो आता इथे ना ज्या वाफवून घेतल्यात ना शेंगा, म्हणजे थोड्या फ्राय करून घेतल्यात त्या टाकून घ्यायच्या. त्याआधी थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं. आणि इथे आता परत मिक्स करायचं आणि फ्राय करून घेतलेल्या शेंगा टाकून घ्यायच्या. तर कोणी नाही शेंगा उकडूनसुद्धा भाजी करतं, पण उकडून न घेता अशा प्रकारे आधी फ्राय करून घ्यायच्या, नंतर भाजी करायची. भाजीसुद्धा लवकर होते आणि टेस्टसुद्धा छान येते. तर इथे शेंगा टाकून घेतल्या. आता हवं असेल तर तुम्ही याच्यातनं थोडंसं पाणी टाकून याला वाफावर शिजवून घेऊ शकता. किंवा पाणी न टाकता अशासुद्धा तुम्ही कमी गॅसवर वाफावर याला शिजवून घेऊ शकता. इथे 7-8 मिनटं लागले याला वाफावर शिजून घ्यायला. आणि ह्या शेंगा रेडी झालेल्या आहेत. तर खूप छान टेस्टी झालेल्या आहेत शेंगा. आणि या शेंगा तुम्ही नक्की करून बघा. ज्यांना गवारची भाजी आवडत नाही ना ते सुद्धा मागून मागून खातील. तर ही रेसिपी रेडी आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.